पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडगाव जोगे येथील ग्रामस्थांनी गावात रस्ते व इतर कोणत्याही सुखसुविधा मिळत नसल्याचा रोष मनात ठेवून मतदानावर बहिष्कार टाकला। यामुळे मतपेट्या रिकाम्या परत पाठवल्याचा धक्कादायक प्रकार इथे घडलाय। जोगे या गावात बंजारा व भिल बांधवांची वस्ती असून या गावाला पक्के रस्ते नसून खडतर रस्त्यावरून त्यांना वापरावं लागतं। आजारी रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रस्ता नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाही। या गावात एसटी बसेस येत नसल्याने 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करून हमरस्त्यावर ग्रामस्थांना जावं लागतं। गावात अंतर्गत रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, घरकुल योजना, मोफत गॅस योजना, वैयक्तिक शौचालयाचा लाभ मिळालेला नाही असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। जी शौचालय आहेत ती ठेकेदाराने व्यवस्थित बनवलेली नाहीये। शौचालयांचे भांडे व शोषखड्डा यावर झाकण दिलेलं नाहीये। रस्त्याचं काँक्रिटीकरण महिन्याभरात उखडून खड्डे पडताय। पाणी पुरवठा योजना नाही म्हणून ग्रामस्थांना 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय। मागील 30 वर्षांपासून वडगाव जोगे ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे। मात्र प्रशासन यांच्या समस्येकडे लक्ष न दिल्याने गावकऱ्यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला। वडगाव जोगे येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचं कळताच पाचोराचे तहसीलदार कैलास चावडे व गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले। जिल्हा परिषद पदाधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांच्या गटातटातल्या व आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मतभेदांमुळे गावात योजना देताना राजकीय खेळी केली जात असल्यानं बऱ्याच गावातील योजनांचा बोजवारा उडतो व याच प्रकारामुळे वडगाव जोगे येथे अनेक सुखसुविधा योजनांपासून वंचित असल्याचं समजतंय। आम्हाला लई लोकांना गॅस भेटे नाही, आम्हाला बर्तन तोडून नाही देत, बिचुकट आम्ही कुठे जात नाही। आणि आमच्या रोडाला बस पाहिजे, हे पोरी शिक्षणाला जात आहे, पोरीला काही साधन नाही, ज्याला जीवन पोरी कसं काय धाडा आम्ही जगामध्ये काय वाढता राहत आहे। कोणी पळून जाता, कोणी काय करता, कोणी कुठेही मरून जाता। आम्हाला एसटी पाहिजे, आम्हाला रोड पाहिजे, शिक्षणासाठी पोरांना मुलांना जायला काही साधन नाही। शौचालय बांधले का? बांधलेलं आहे पण काही ठिकाणा नाहीये। ठेकेदारांनी काय दिलं नाही का तुम्हाला? काहीच दिलेलं नाहीये। भांडं पण मिळालं काहीच नाहीये। सिंग जाधव राहणार वडगाव जोगे शौचालय दिले असून भांडं वगैरे काही दिलं नाही, पूर्ण अपूर्ण काम आहे, गड्डा वगैरे खणलेलं नाही। कोणी केलंय? ठेकेदारांनी केलं का? ग्राम ठेकेदारांनी केलेले। त्याच्याकडे किती वेळेस गेले तुम्ही? 2-3 वेळेस गेले, काहीच दिलं नाही। आमच्या या जोगे गावामध्ये जवळजवळ 20-25 वर्षापासून कोणालाही समजा कोणी पुढारी कोणी समजा निवडून आल्यावर फक्त आश्वासन देऊन चालले जातात। आणि आज आमच्या गावामध्ये बायांची किंवा जनावरांची पाण्यापासून इतके हाल आहे की समजा पाणीच भेटत नाही। ग्रामसेवक सरपंच हे दुर्लक्ष करतात। त्यांच्याकडे मागणी करायला गेलो तर ते उडाउडीची उत्तर देतात। आमचं असं म्हणणं आहे की आमचं ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत वडगाव आंबे असून आंबे वडगाव, वडगाव जोगे, कोकडी या 3 ग्रामपंचायत असल्यामुळे जोगे वडगाव हे आदिवासी एरिया असल्यामुळे बंजारा समाज आणि तळवी समाज हे आंबे वडगाव ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक हे आमच्या जोग्याकडे लक्ष देत नाही आणि आमचं कोणताही कामं सुविधा झालेली नाही। तरी आम्ही 2 वेळा 3 वेळा बीडीओ साहेबांना तक्रार दिलेली आहे। 4 महिन्यामध्ये 3 महिन्यापूर्वी बीडीओ साहेबांना तक्रार दिलेली आहे। पाण्याच्या बाबतीत आपल्या शिव साहेबांकडे तक्रार दिलेली आहे। पवार साहेबांकडे आपले ते शाखा अभियंता पाणी पुरवठा यांच्याकडे वारंवार जाऊन पवार साहेबांनी आम्हाला प्रतिउत्तर उलटसुलट देतात, चांगलं उत्तर दिलेलं नाही। दादा आम्ही 2-2 किलोमीटर पाणी आणता, आम्हाला पाण्याचा लई त्रास आहे। आम्हाला पाणी भेटत नाही, आम्हाला रेशन कार्ड सुद्धा भेटेल नाही। आमच्या गावाची ग्रामपंचायत काही सुधारणा करत नाही, आम्हाला संडास भेटेल त्याला भांडे नाही, भांडे भेटे नाही। आमची गरीब लोकांचे काही सुधारणा करेल नाही। आम्ही विधवा बाई, आमचे 6 महिने झाले, आमचे 6 महिन्याची पगार आम्हाला काही भेटेल नाही। जोगे वडगाव काशीनाथ मारू चव्हाण इथले रहिवासी असून आमचं गाव ग्रुप ग्रामपंचायत आंबे वडगाव याला जोडलेलं आहे। आंबे वडगावचे जे ग्रामसेवक आहेत, ग्रामसेवक खोडवे हे कामाचे टाळाटाळ करत राहतात। जोगे इथून 3 किलोमीटर असल्यामुळे जोग्याचं काम होत नाही। आणि दुसरी गोष्ट त्याच्या विरोधामध्ये 6 सदस्य आणि काही सह्या बीडीओ साहेबांकडे
1/1/2019ला तक्रार दिलेली आहे लेखी याच्यात. त्यांनी आज पावेतो त्याची चौकशी केलेली नाही आहे. हेडलाईन्स प्रायोजक श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.